नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. तर सध्या या 2-4 दिवसामध्ये पावसाचं खूप वातावरण झालं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅनडातील शेती आणि कॅनडामध्ये सध्या कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. कॅनडामध्ये मे, जून आणि जुलै या महिन्यामध्ये बऱ्याच वेगळ्या प्रकारचे पिकं घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने मका, गहू, सोयाबीन आणि कॅनोला या पिकांचा समावेश असतो. आज बाहेर जात असताना वाटेमध्ये काही शेती पाहायला मिळाली. चला म्हणलं याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी. हे पहा मित्रांनो, आम्ही कॅनडातील एका मक्याच्या शेतीमध्ये आलेलो आहोत. तर बघा, सध्या कॅनडामध्ये पिकं एवढी आलेली आहेत. जून महिन्याचा एंड आहे सध्या. तर कॅनडामध्ये जास्त करून सध्या मका, सोयाबीन, गहू आणि कॅनोला या प्रकारची पिकं इकडे जास्त घेतली जातात. तर ही एक रोडच्या साईडला मक्याची शेती आहे. चला म्हणलं तुम्हाला ही दाखवावी. छान आलं या, अजून एका महिन्यानं खायला भेटते मका. हां, आणखीन 1-1.5 महिन्यानंतर येईल. पण हे काय माहिती स्वीट कॉर्न आहे का मग गाईसाठी लावलंय? हां, काय 3-4 माहिती कसं. प्रकारचे असतात नाही तर. हां, कॉर्नचे प्रकार असतात इकडे. तर खायचे असतात, काही काही जनावरांसाठी असतात. तर हे त्या प्रकारचं आहे. हे पहा मित्रांनो, या मक्कामध्ये एक सशाचं पिल्लू पण दिसलं. मित्रांनो, ज्या प्रकारच्या वातावरणामध्ये आपलं बालपण गेलेलं असतं त्या प्रकारचं वातावरण जर आपल्याला शहराच्या आजूबाजूला पाहायला मिळालं तर ते पाहून आपल्याला खरंच खूप आनंद होतो. त्याचबरोबर कॅनडामध्ये गव्हाची शेती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. जर आपण शहराच्या थोडंसं बाहेर गेलो तर या प्रकारची शेती आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसते. कॅनडामध्ये कितीही मोठं शेत असू द्या किंवा कुठल्याही प्रकारची शेती असू द्या, परंतु त्या ठिकाणी आपल्याला काम करताना सहजासहजी कोणी दिसत नाही. शेतीची सर्व कामं ही मशीनचा वापर करून केली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला सांगतो, कॅनडामध्ये कुठल्याच पिकांना पाणी दिलं जात नाही. पाणी न देण्याचं मुख्य कारण म्हणजे काय की अधूनमधून पाऊस पडत असतो आणि त्याचबरोबर हवेमध्ये गरमी जास्त नसल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे जमीन नेहमीच थोडीशी ओलसर असते. या नैसर्गिक कारणामुळे कॅनडातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी देण्याची कधीच गरज पडत नाही. या शेताच्या शेजारला ग्रँड रिव्हर नावाची ही एक नदी आहे मित्रांनो. बघा, सध्या कॅनडामध्ये सर्व नद्यांना भरपूर पाणी आहे, कारण सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे. किती पाणी आलंय ना? हां, भरपूर पाणी आहे. तिकडे काही जण मासेमारी करताय. फिशिंग करतात दोन्ही साईडला. हां, तर असा हा निसर्ग आहे सध्या कॅनडामध्ये. जूनचा महिना, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये जास्तीत जास्त कॅनडामध्ये आपल्याला हिरवळ पाहायला मिळते. त्यानंतर मग सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये झाडाची पानं हळूहळू पिवळी होतात आणि त्या सीझनला इकडे फॉल सीझन म्हणतात. आणि त्यावेळेस पण आपल्याला निसर्गाचं एक अतिशय सुंदर रूप पाहायला मिळतं, कारण झाडांचे जी पानं आहेत त्या पानांना खूप सुंदर आणि वेगवेगळा रंग आलेला असतो, पिवळा, लाल. त्यामुळे निसर्ग त्यावेळेस खूप छान दिसतो. सध्या हिरवळ आहे आणि अशा प्रकारे निसर्ग अतिशय सुंदर आणि वातावरण पण सध्या चांगलं आहे. टेम्परेचर साधारण 25 ते 30 डिग्री सेल्सिअस या रेंजमध्ये आहे सध्या कॅनडामध्ये. पुढच्या आठवड्यामध्ये तापमान आणखीन जास्त वाढणार आहे, 30 डिग्रीपेक्षा जास्त होईल असं वेदर रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. धनुषचा सॉकर मॅच चालू आहे आणि त्याला सोडून मग आम्ही
थोडंसं आलो, 1-1.5 तास वेळ भेटला आम्हाला. चला म्हणलं आजूबाजूचा थोडासा निसर्ग पाहूया. या ठिकाणी काही शेती पण होती, मक्याची शेती तुम्हाला दाखवली आणि त्या शेतीच्या बाजूलाच गाई होत्या गाई पण होत्या तिथे. आणि ही ग्रँड रिव्हर नावाची नदी आहे. वा, इकडे मित्रांनो या नदीमध्ये काही जण मासेमारी करत आहेत. मोठी नदी आहे आणि या नदीमध्ये बरेच मोठ्या मोठ्या आकाराचे मासे पण असतात. मग कसं वाटलं शेत पाहून? छान वाटलं, मस्त. इंडियामध्ये एक चक्कर मारून आल्यासारखं वाटलं. गाई पण पाहायला भेटल्या. हा ना. मक्याची शेती छान होती. पाणी छान होतं नदीचं पाणी. मे आणि जून या महिन्यामध्ये कॅनडामध्ये बराच पाऊस पडतो, त्यामुळे या दिवसांमध्ये सर्व नद्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी आलेलं असतं. रियांश, काय दिसलं? स्मॉल फ्रॉग. फ्रॉक कुठे आहे? हे पहा मित्रांनो, इतका छोटा बेडूक आहे इथे. मायक्रोस्कोपनं पाहावं लागेल, इतका छोटा आहे. या अगोदर मी इतका छोटा बेडूक कधीच पाहिला नव्हता. कुठे गेला? माझ्या तळहातावरच्या छोट्या छोट्या तुम्हाला शिरा दिसत असतील, इतका छोटासा आहे हा बेडूक सापडलेला आहे. हे पहा, बोटावरती त्याची साईज पहा तुम्ही, किती छोट्या आकाराचा आहे. रियांश, त्याला वाटत असेल तू एखादा मॉन्स्टर राक्षस आहे की काय. हे पहा किती छोटा आहे ना. किती वरून उडी मारली त्याची साईज पहा तुम्ही, किती छोट्या आकाराचा आहे. माशीच्याच ह्याच्या. आपली जशी छोटी माशी असते ना उडणारी, अगदी त्याच्या साईजचाच आहे हा. नाही 15 ला होतं. किती छान फुल आलं रे तिथं. काय दिसलं? फिश आहेत का बघितलं? फिश असतील ना नदीमध्ये. ते आहे ना, एकमेकाला असे चिटकून बसतात, त्यांना लावले ना एकत्र. रियांशला माहित असेल. रियांश, ते स्टॅक कसं करायचं दाखव बरं करून. हा, तर ते असं छोटस फ्रूट आहे, एकमेकाला असं चिटकून बसतं ते. टच कर बरं रियांश. हां, कॅन यू टच इट? वाव, छान जंप मारली. वेलमध्ये करायचं म्हणजे जसं राऊंड वेल असते त्याच्यामध्ये स्विमिंग. गाडी काय करतं?
लॉन सफारीला जायचं तर कोणता मला आवडतं? जून जुलै या महिन्यामध्ये कॅनडात असंख्य अशी वेगवेगळ्या प्रकारची सुंदर जंगली फुलं आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. हे काय पुडी कशी येतं? अरे वेगळंच येतं है ना? फुलांचा वेगळाच प्रकार आहे. हा. असं त्याला गोल गोल काय आलेलं आहे समोर. काय माहिती सीड आहे वाटतं मधात आणि त्याच्यातून आले. किती सुंदर कधी आहे. पाहिले नव्हते असे फुलं. हो ना, किती प्रकारचे फुलं आहेत की तर nature मित्रांनो मध्ये. कॅनडामध्ये नैसर्गिक जे फुलं असतात वाईल्ड फ्लॉवर्स ते खूप जास्त आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची अशी फुलं आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात वेगवेगळ्या रंगामध्ये. तर सध्या निसर्ग अशा प्रकारे बहरलेला आहे कॅनडामध्ये आणि जून जुलै या महिन्यामध्ये खास करून फुलांचा हंगाम असतो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग तुम्ही पण या फुलांसारखे नेहमी हसत खेळत आणि मजेत राहा. चला तर मित्रांनो, मग आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.